नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर NC पवार, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये MA भाग 1 सेमेस्टर 1 मधील आंतरराष्ट्रीय व्यापार या पेपरचा अभ्यास करत असताना व्यापार शर्ती या घटकामधील विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल असण्याची कारणे कोणती या उपघटकाचा आज आपण विचार करणार आहोत. यापूर्वी आपण व्यापार शर्तीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा विचार केलेला होता. सनातनपंथीय अर्थतज्ञांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या बाबतीत विविध प्रकारचे सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतानुसार औद्योगिक देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल ठरतात, तर विकसनशील देशांना त्या अनुकूल ठरतात, अशा प्रकारचा निष्कर्ष सनातनवाद्यांनी काढलेला होता. या संदर्भात ॲडम स्मिथ या सनातनपंथीय अर्थतज्ञांनी मानलं की कृषी क्षेत्रात घटत्या फलाचा नियम कार्यान्वित त्या ठिकाणी येत असतो, तर औद्योगिक क्षेत्रामध्ये वाढतं फल हे बऱ्याच काळापर्यंत प्रत्ययाला येतं. उत्पादन जसजसं वाढत जातं तसतसं औद्योगिक क्षेत्रातील वस्तूंच्या जागतिक बाजारातल्या किमतींमध्ये घट होते आणि कृषी उत्पादनामध्ये याच दरम्यान फारशी वाढ न झाल्यानं त्यांच्या किमतीत मात्र वाढ या ठिकाणी होते. कृषी उत्पादन हे प्रामुख्यानं विकसनशील देशांमध्येच घेतलं जातं, कारण विकसनशील देशांमध्ये आजही त्या देशातील मुख्य व्यवसाय म्हणून शेतीकडे बघितलं जातं. त्या देशांच्या एकूण लोकसंख्येपैकी जास्तीची लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहे आणि म्हणून विकसनशील देशांमध्ये प्राथमिक वस्तूंचं उत्पादन म्हणजेच कृषीचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणावरती घेतलं जातं. आणि म्हणून सनातनपंथीयांच्या मते की या विकसनशील देशांना व्यापार शर्ती अनुकूल होतात, तर औद्योगिक देश की ज्यांना आपण प्रगत देश म्हणतो, या देशांना मात्र व्यापार शर्ती प्रतिकूल होतात. अशा प्रकारचं विधान सनातनवाद्यांनी प्रामुख्यानं ॲडम स्मिथनं केलं, परंतु प्रत्यक्षामध्ये जर बघितलं तर त्याच्या उलट घडतं. ते म्हणजे की विकसनशील देशांना व्यापार शर्ती या नेहमीच प्रतिकूल ठरत असतात, तर प्रगत देशांना या व्यापार शर्ती अनुकूल ठरतात. हे एक उलट अशा पद्धतीचं अनुभव या ठिकाणी आलेला आहे. आणि याही संदर्भामध्ये काही अर्थतज्ञांनी हे जे काही वेगळा निष्कर्ष मांडलेला आहे सनातनवाद्यांच्या विरोधामध्ये, त्यामध्ये प्रामुख्यानं प्राध्यापक प्रेबिस यांच्या मते विकसनशील देशांना व्यापार शर्ती या सतत प्रतिकूल ठरतात. प्रेबिस यांच्या मते दीर्घ काळामध्ये औद्योगिक क्षेत्रात निर्मित वस्तूंच्या तुलनेत प्राथमिक वस्तूंच्या किमतीची घटत जाण्याची प्रवृत्ती ही जास्त असते. या विकसनशील देशांमध्ये प्रामुख्यानं एकतर प्राथमिक वस्तूंचंच उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. या प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये फारसे गुणात्मक बदल होताना दिसत नाही आहे. म्हणजे विकसित देश ज्या कारखाना निर्मित वस्तूंचं उत्पादन करतात, त्या उत्पादनामध्ये सततचे गुणात्मक बदल होत जाताना आपल्याला दिसून येतात.
हे प्रगत देश शोध संशोधन नाविन्य या माध्यमातनं नवनवीन असं उत्पादन तंत्रयंत्र उत्पादनाच्या कार्यामध्ये वापरतात आणि म्हणून विकसित देशांमधील ज्या निर्मित वस्तू तयार होतात त्या निर्मित वस्तूंमध्ये गुणात्मक बदल हा सातत्याने होत असतो आणि मग अशा गुणात्मक बदलांमुळं निर्मित वस्तूंच्या किमतीमध्ये जास्त बदल त्या ठिकाणी होतात. मात्र या उलट ज्या प्राथमिक वस्तूंच्या किमती म्हणजेच शेती मालाच्या किमतींमध्ये घटीची प्रवृत्ती प्रामुख्यानं दिसून येते. या अर्थानं प्रेबिस म्हणतात की विकसित देशांना व्यापार शर्ती अनुकूल तर विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल ठरतात. त्याचबरोबर प्राध्यापक सिंगर याही अर्थतज्ञांनी जो काही अभ्यास केला आणि त्या अभ्यासावरून त्यांच्या मते की सातत्याने तंत्रज्ञानामध्ये बदल होत आहेत आणि या तंत्रज्ञानातील बदलाचे फायदे प्रगत देशांना प्रामुख्यानं जास्त मिळत आहेत की त्या ठिकाणी यंत्रतंत्र बदलांमुळं प्रगत देशातील या कारखाना निर्मित वस्तूंचं उत्पादन वाढतं. जसजसं उत्पादन वाढत जातं तसतसं उत्पादनाचा सरासरी खर्च कमी होतो, नफ्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढत जातं आणि याचा प्रत्यक्ष फायदा प्रगत देशातील जे उद्योजक आहेत किंवा उत्पादक आहेत यांना प्रामुख्यानं मिळतो. दुसरीकडं तंत्रज्ञानाच्या वापरामुळं तेच तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञानाचा बदलाचा स्वीकार म्हणून काही प्रमाणात विकसनशील देशांमध्येही तंत्रज्ञानाचा वापर होतो आणि त्या विकसनशील देशातील प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात तंत्रज्ञानातील बदल किंवा नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळं शेतीच्या उत्पादनात म्हणजे प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात वाढ होते. आता शेतीचं उत्पादन वाढलं की त्यांच्या पुरवठ्यात वाढ होते, पुरवठा वाढला की त्यांच्या किमती या कमी होत जातात. नेमकं की या प्राथमिक मालाच्या ज्या काही किमती कमी होतात याचा फायदा प्रगत देशातील जे ग्राहक किंवा उपभोक्ते आहेत त्यांना त्या ठिकाणी मिळतो. त्या विदेशातील उपभोक्त्यांना विकसनशील देशातील प्राथमिक वस्तूंचं उत्पादन हे स्वस्त कमी किमतीत मिळत असल्यामुळं ते स्वस्त होतं. परिणामी त्या विदेशातल्या उपभोक्त्यांचा फायदा होतो आणि प्रगत देशातील या निर्मित वस्तूंच्या किमती मात्र त्यात बदल फारसा जाणवत नाही, त्या किमती स्थिर असतात. तर प्राथमिक वस्तूंच्या किंवा मालाच्या किमती या घटत जाणाऱ्या असल्या कारणामुळंच विकसनशील देशांचा आयातीवरचा खर्च हा जेवढा पूर्वीचा आहे तेवढाच त्या ठिकाणी राहतो. परंतु दुसऱ्या बाजूला शेतीमालाचं किंवा प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनाच्या किमती घटत असल्या कारणामुळं निर्यातीचं उत्पन्न या विकसनशील देशांचं कमी होतं आणि म्हणूनच त्यांना व्यापार शर्ती प्रतिकूल होतात, हे प्राध्यापक सिंगर यांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर प्राध्यापक लिंडर यांच्या मते की विकसनशील देशांना अर्धपक्क्या वस्तू पुरेशा प्रमाणात होत नसल्या कारणामुळं त्या देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये विविधीकरणात अडथळे निर्माण होत आहेत. म्हणजे प्रगत देशामध्ये जर बघितलं तर त्या देशामध्ये अर्धपक्क्या वस्तू कच्चा माल या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करता येतं. त्याच्या साहाय्यानं त्या देशामधील उत्पादनामध्ये विविधता आणता येते. त्या देशांमध्ये म्हणजे प्रगत देशांमध्ये कुठल्याही प्रकारचे अडथळे येत नाही आहे. परंतु या अर्धपक्क्या वस्तूंच्या कमी पुरवठ्यामुळं विकसनशील देशांमध्ये मात्र विविधीकरणात अडथळे निर्माण होतात आणि जर प्रगत देशातून अर्धपक्का माल, इंधन, लोहपोलाद, यंत्रतंत्र, साधनसामग्री पुरेशा प्रमाणात जर मिळाली नाही तर या विकसनशील देशातील साधनसामग्रीचे पर्याप्त वापर होताना दिसत नाही. म्हणजे उपलब्ध साधनसामग्री वापरात आणायची आहे, ती उत्पादन कार्यात वापरायची आहे, परंतु तिला लागणारं जे काही कच्चा माल, अर्धपक्का माल, यंत्र तंत्र, इतर प्रकारची जी काही साधनसामग्री आहे, भांडवल आहे, याचा वापर या ठिकाणी होत नाही आहे. त्याची आयात कमी होते आणि या आयात पर्यायीकरणामध्ये मोठे अडथळे या ठिकाणी विकसनशील देशांच्या बाबतीत येतात.
त्याचबरोबर या विकसनशील देशांना वाढत्या लोकसंख्येचं लालन पालन किंवा पालनपोषण करण्यासाठी आणि विकासासाठी आयातवाढ करावी लागते आणि त्यामुळं त्यांना व्यापार शर्ती या सातत्याने प्रतिकूल ठरतात. म्हणजे अशा प्रकारे सनातनवाद्यांनंतर प्राध्यापक प्रेविस असतील, सिंगर असतील, प्राध्यापक लिंडर असतील यांनी सुद्धा त्या ठिकाणी सनातनवाद्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मतं व्यक्त केली आणि विकसनशील देशांना व्यापार शर्ती या नेहमीच प्रतिकूल ठरतात त्याची कारणं या अर्थतज्ञांनी सांगितली. आता या अर्थतज्ञांनी जी काही कारणं सांगितली त्या कारणाबरोबरच व्यापार शर्ती विकसनशील देशांना प्रतिकूल ठरण्याची जी काही मुख्य कारणं आहेत त्या कारणांचाही मागोवा आपण या लेक्चरमध्ये प्रामुख्यानं घेणार आहोत. प्रामुख्यानं त्या ठिकाणी की प्राथमिक वस्तूंचं उत्पादन हे एक मोठं कारण विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल बनवण्यामध्ये होतं. एक तर विकसनशील देश प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनामध्ये स्पेशलायझेशन करतात. विशेषीकरणामुळे आणि तांत्रिक बदलामुळं या प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होते, हेही आपल्याला मान्य करता येतं. परिणाम काय होतो की विकसनशील देशांमध्ये प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात वाढ झाली की एकूणच जागतिक बाजारात म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात त्या प्राथमिक मालाचा पुरवठा वाढतो. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात शेतीमालाच्या किमती कमी होत जातात. या प्राथमिक वस्तूंच्या प्रगत देशांची जी काही मागणी आहे ती मात्र त्या ठिकाणी अलवचिक आहे, ताठर असल्या कारणामुळं प्राथमिक उत्पादनाच्या किमतीत घट होऊनही विदेशातल्या लोकांची मागणी फारशी वाढत नाही आहे. तसंच विकसित देश हे निर्मित वस्तूंबरोबरच तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांच्या देशामध्ये देखील ते शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणतात, शेतीत आधुनिकता त्या ठिकाणी आणतात. परिणामी त्या प्रगत देशांमध्ये यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर शेतीत होत असल्या कारणामुळं त्याही देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्राथमिक वस्तूंचं उत्पादन केलं जातं. मग देशातील उद्योग आणि उत्पादकांचं संरक्षण करण्यासाठी या विकसनशील देशांकडनं ज्या वस्तूंची आयात केली जाते त्याच्यावर मात्र हे प्रगत देश वेगवेगळ्या प्रकारची नियंत्रणं लादत असतात. म्हणजेच जकाती लावतात, आयात कर त्या ठिकाणी लावत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या विनिमय नियंत्रणाची साधनं त्या ठिकाणी लावली जात आहेत आणि या सर्वांचा परिणाम म्हणून विकसनशील देशांची प्राथमिक वस्तूंची निर्यात घटते, परंतु त्यांची आयात मात्र कमी होत नसल्या कारणामुळं विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल होत जातात. त्यानंतर अर्थव्यवस्थेची लवचिकता हे एक दुसरं कारण आपल्याला सांगता येईल. आता प्रगत देशांची अर्थव्यवस्था ही फ्लेक्झिबल आहे, लवचिक स्वरूपाची त्या ठिकाणी असते. कारण या प्रगत देशांच्या अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने बदल होत जातात. परिस्थितीनुरूप बदल करणं त्या देशांना शक्य असल्या कारणामुळं त्या ठिकाणी विविध वस्तूंचं उत्पादन करण्याची एक क्षमता, कुवत त्या देशांकडे असते. आंतरराष्ट्रीय बाजारात ज्या वस्तूंच्या किमती कमी होतात त्या वस्तूंचं उत्पादन हे प्रगत देश थांबवतात आणि जास्त किमती असणाऱ्या वस्तूंचं उत्पादन करून प्रगत देश जागतिक परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात फायदा घेतात आणि म्हणूनच प्रगत देशांना व्यापार शर्ती या अनुकूल असतात. याच्या उलट विकसनशील देशांची अर्थव्यवस्था ही कमी लवचिक त्या ठिकाणी असते आणि या देशामध्ये विकसनशील देशांमध्ये अगदी ठराविक वस्तूंचंच, विशेषतः प्राथमिक वस्तूंचंच उत्पादन त्या ठिकाणी होत असतं आणि या प्राथमिक वस्तूंच्या जागतिक बाजारातल्या किमती या प्रामुख्यानं कमी जास्त जर झाल्या तर पुरवठ्यामध्ये परिस्थितीनुरूप ताबडतोब बदल करता येत नाहीये. कारण का तर शेतीमालाला किंवा शेतीतलं उत्पादन काढण्यासाठी वेळ लागतो. प्राथमिक वस्तूंच्या किमती जरीही जागतिक बाजारात कमी जर झाल्या तर पुरवठ्यातही घट करता येत नाहीये. कारण या शेतीमालाचा फार काळ साठा करता येत नाहीये. तो शेतीमाल नाशवंत असतो
आणि म्हणूनच मिळेल त्या किमतीला शेतीमालाची विक्री प्रामुख्यानं करावी लागते. त्यामुळं विकसनशील देशांचं निर्यातीचं उत्पन्न हे कमी होतं. त्याचबरोबर विकसनशील देश प्रगत देशातून यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, यंत्राचे सुटे भाग यांची मोठ्या प्रमाणात आयात करतात आणि ही आयात खरं तर या देशांमध्ये त्याचा तुटवडा असल्या कारणामुळं विकासासाठी ही आयात विकसनशील देशांकडनं केली जाते. विकसनशील देशांची या वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. म्हणजे या वस्तूंच्या किमती कितीही वाढल्या तरी विकसनशील देशांच्या मागणीत फारशी घट होत नाही आहे किंवा केली जात नाही आहे आणि म्हणून त्यांच्या आयातीवरील खर्चात वाढ होते. याबरोबरच विकसनशील देशामध्ये ठराविक उपभोग्य वस्तूंचंच उत्पादन त्या ठिकाणी घेतलं जातं आणि मग एकतर लोकसंख्या जास्त आहे आणि वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची मागणी जास्त आहे, वाढती मागणी आहे, बाकीच्या उपभोगाच्या वस्तू देशात उपलब्ध होत नाही आहे. अशा वेळेस त्या बाकीच्या उपभोग्य वस्तूंची आयात प्रामुख्यानं केली जाते. मग उपभोग्य वस्तूंची मागणी ही प्रामुख्यानं जास्त लवचिक असते. म्हणून प्रगत देश त्यांच्या किमती कमी करून विकसनशील देशांना मागणी करण्यास भाग त्या ठिकाणी पाडतात. या कारणामुळंही विकसनशील देशांची आयात वाढते आणि म्हणून त्यांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनत जातात. त्यानंतर तांत्रिक मागासलेपणा हे एक कारण आपल्याला प्रामुख्यानं विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल आहेत. त्यासाठीचं हे कारण देता येईल की तांत्रिक मागासलेपणा की टेक्निकल बॅकवर्ड की विकसित देश प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना ते शक्य आहे. ते भांडवल प्रधान देश आहेत. त्याकडं सातत्याने संशोधन केलं जातं. नवनवीन तंत्राचा वापर त्या ठिकाणी केला जात असल्यामुळं ते देश तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात वाढ करतात. त्यातून दर्जेदार उत्पादन होतं. विविध देशांची मागणी त्या ठिकाणी येते. मग ते देश प्रगत देश निर्यातीत वाढ करून व्यापार शर्ती स्वतःला अनुकूल करून घेत आहेत. मात्र विकसनशील देश हे कृषी आणि इतर उत्पादन क्षेत्रात मागासलेलं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरतात. पारंपरिक त्या ठिकाणी पद्धतीचाच वापर करून उत्पादन केलं जातं आणि मग या तंत्रज्ञानाची एकतर उत्पादकता कमी असते, येणारा उत्पादनाचा सरासरी खर्च जास्त असतो, उत्पादन खर्च जास्त असल्या कारणामुळं वस्तूच्या किमती जास्त लावाव्या लागतात. शिवाय वस्तूचा दर्जाही निकृष्ट असतो. जागतिक स्पर्धेमध्ये या विकसनशील देशांच्या वस्तू तग धरू शकत नाही आहे, टिकाव धरू शकत नाही आहे. म्हणून त्यांच्या म्हणजेच विकसनशील देशांच्या वस्तूची जागतिक मागणी वाढत नाही. परिणामी निर्यातीत वाढ होत नसल्या कारणामुळं विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रामुख्यानं प्रतिकूल होत जात आहेत. चौथं कारण आपल्याला देता येईल ते म्हणजे की उत्पादन घटकांची गतिशीलता की प्रगत देशातील श्रम आणि भांडवल हे जे काही उत्पादनाचे घटक आहेत ते गतिशील असल्याचं आपल्याला दिसून येतं. की जागतिक बाजारामध्ये ज्या वस्तूंच्या किमती कमी होतात त्या वस्तूंचं उत्पादन कमी केलं जातं आणि ज्या वस्तूंच्या किमती वाढत आहेत कारण जास्त किमती वाढल्या की त्याचा फायदा त्या देशांना होतो. त्यांचं उत्पादन त्या देशाकडनं वाढवलं जातं. उत्पादन घटक हे कमी मागणी असलेल्या क्षेत्राकडनं जास्त मागणी असलेल्या क्षेत्राकडं गतिशील प्रगत देशांमध्ये होतात. याच्या उलट विकसनशील देशांमध्ये प्राथमिक वस्तूंचं जास्त उत्पादन केलं जातं आणि मग या प्राथमिक क्षेत्रामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता ही अल्प असते. त्यालाही काही कारण आहेत की विकसनशील देशातील श्रम या घटक हा अगतिशील किंवा त्याची गतिशीलता ही कमी आहे. रूढी, परंपरा, दैववादी विचारसरणी, चालीरीती, भाषा, आहार आणि या सगळ्या कारणामुळं विकसनशील देशातील श्रमिक वर्ग दुसऱ्या व्यवसायात जाण्यास फारसे उत्सुक नसतात आणि मग अर्थव्यवस्थेच्या
एकतर यांची अर्थव्यवस्था विकसनशील देशांची अर्थव्यवस्था मागासलेली आहे आणि मागासलेपणामुळं उत्पादन घटकांच्या पर्यायी वापराची शक्यताही या देशांमध्ये कमी असते. थोडक्यात सांगायचं जर झालं तर उत्पादन घटकांची गतिशीलता कमी असल्यामुळं विकसनशील देशांच्या उत्पादनामध्ये अपेक्षित बदल होत नाही. परिणामी त्यांना व्यापार शर्ती या प्रतिकूल होत आहेत. पर्यायी वस्तूंचा अभाव हे एक पाचवं कारण आपल्याला या ठिकाणी देता येईल की विकसनशील देश हे उपभोग्य व भांडवली वस्तूंच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावरती प्रगत देशांवरच अवलंबून असतायत. मात्र प्रगत देशांचा विचार जर केला तर त्यांना मात्र विकसनशील देशांवर जास्त अवलंबून राहण्याची गरज नाही. अगदी खूपच थोड्या वस्तूंच्या बाबतीत हे प्रगत देश विकसनशील देशांवर अवलंबून असतात. शिवाय ते ज्या काही वस्तू विकसनशील देशातून आयात करतात त्या नंतरच्या काळामध्ये देशातच त्याला पर्याय शोधतात. आयात पर्यायीकरणाच्या माध्यमातून प्रगत देश विकसनशील देशांवरली अवलंबित्व त्या ठिकाणी कमी करू शकतात. मात्र विकसनशील देशांना आपलं अवलंबित्व हे या ठिकाणी कमी करता येत नाही. का कमी करता येत नाही? तर त्यांच्याकडं भांडवल, तंत्रज्ञान, अर्धपक्क्या वस्तू, कच्चा माल या सगळ्यांची कमतरता असल्या कारणामुळं विकसनशील देश आयात पर्यायीकरण करू शकत नाही आणि त्यामुळं त्यांना अनेक वस्तूंची विदेशातनं आयात करावी लागते. म्हणून त्यांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनत आहेत. विकसनशील देशांच्या संघटनेचा अभाव प्रामुख्यानं या ठिकाणी दिसून येतो की प्रामुख्यानं आज जागतिक स्तरावर विचार जर केला तर युरोपियन आर्थिक विकास समुदाय, ओपेक संघटना असेल, G8 देशांची संघटना, अशा प्रगत देशांच्या अनेक संघटना आपल्याला या ठिकाणी सांगता येतात आणि ह्या संघटना आपापसामध्ये व्यापार करून व्यापार शर्ती एकमेकांना अनुकूल करून घेत असतात. मात्र विकसनशील देशांच्या बाबतीत हे दिसत नाही. तसं जर बघितलं तर विकसनशील देशांनी अशा स्वरूपाच्या याच प्रगत देशामध्ये ज्या संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्याच धर्तीवरती या विकसनशील देशांनी एकत्र येऊन प्रामुख्यानं अशा संघटना उभ्या केल्या पाहिजेत आणि मग व्यापार शर्ती त्यांना अनुकूल बनू शकतील. जगामध्ये आज जर बघितलं तर या ठिकाणी चहा, कॉफी, मसाले, साखर, ताग यांचं उत्पादन करणारे अगदी मोजकेच देश त्या ठिकाणी आहेत आणि या वस्तूंचं दुसरीकडं किंवा दुसऱ्या देशामध्ये फारसं उत्पादन होत नाही आहे आणि म्हणून या वस्तूंचं उत्पादन करणारे प्रामुख्यानं भारत, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, पाकिस्तान, क्युबा या देशांनी जर असे संघ किंवा अशा संघटना स्थापन केल्या तर त्यात यशस्वी त्या ठरू शकतील. परंतु असं होताना दिसत नाहीये. हे देश एकत्र येत नाहीये, संघटना उभी करत नाहीये आणि मग आपापसात विक्री करण्यासाठी, मालाची किंवा उत्पादनाची विक्री करण्यासाठी हे देश स्पर्धा करतात एकमेकांमध्ये. शिवाय त्यांना या वस्तूंची निर्यात केल्याशिवाय पर्याय पण नसतो आणि मग त्यांना अशा या ज्या काही वस्तूंची निर्यात विकसनशील देशांची होती त्याच्या बाबतीत व्यापार शर्ती प्रतिकूल असतानाही त्यांना या मालाची विक्री करावीच लागते. परिणामी विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनत असतात. त्यानंतर लोकसंख्येतील जलद वाढ हे कारण विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल बनवण्यामध्ये सांगता येतात की विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा जास्त असतो. वाढत्या लोकसंख्येचं पालन पोषण करण्यासाठी अनेक जीवनावश्यक वस्तू आणि इतरही उपभोग्य वस्तूंची आयात विकसनशील देशांना करावी लागते. मग एकंदरीत वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळं अंतर्गत वाढती मागणी आणि त्याच्यामुळं या विकसनशील देशांची निर्यात कमी होते. कारण विकसनशील देशांची लोकसंख्या जास्त, उपभोगाचं प्रमाण जास्त आहे. जे काही देशामध्ये उत्पादन होतं ते उपभोगासाठीच खर्च होतोय.
शिल्लक देशाकडे काही राहत नाही आहे. परिणामी देशाची निर्यात कमी होते आणि निर्यात कमी झाली की अशा देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनत जातात. त्यानंतर कृत्रिम कच्चा माल याही बाबतीत जर बघितलं तर प्रगत देशांचा विचार जर केला तर त्यामध्ये तांत्रिक प्रगती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. आणि मग तांत्रिक प्रगतीमुळं प्रगत देशांमध्ये उद्योग आणि सेवा क्षेत्राचं उत्पादन जसं वाढलं तसंच त्या देशांमध्ये कृषी उत्पादनातही वाढ घडून येते. त्यामुळं त्यांची विकसनशील देशांकडनं केली जाणारी या प्राथमिक वस्तूंची आयात आता कमी होऊ लागलेली आहेत. आज आपण बघतोय की भारतीय शेतीची उत्पादकता कमी आहे, पिकांची त्या ठिकाणी उत्पादन कमीच दिसून येतं. मात्र जगाच्या प्रगत देशांमध्ये, जगातील प्रगत देशांमध्ये विचार जर केला तर त्या ठिकाणी आजही विकसनशील देशांच्या तिप्पट चौपट असं जादाचं उत्पादन त्या ठिकाणी होत असल्या कारणामुळं त्यांना विकसनशील देशांकडनं प्राथमिक मालाची आयात करण्याची गरज फारशी भासत नाही आहे. याचबरोबर तंत्रज्ञानाच्या विकासामुळे या प्रगत देशांनी बऱ्याच कच्च्या मालाला देशातच कृत्रिम पर्याय निर्माण केलेला आहे. म्हणजे आज त्या प्रगत देशांमध्ये बघितलं, उदाहरण द्यायचं झालं तर कापसापासून तयार होणाऱ्या सुताला त्या प्रगत देशांनी त्याला पर्याय देशातच उभा केला. सिंथेटिक धाग्याचा पर्याय शोधलेला दिसून येतो. तागाच्या पासून बनवलेल्या वस्तूंना पर्याय त्यांनी शोधला. तागाला पर्याय म्हणून आज त्या देशांमध्ये प्लॅस्टिकच्या वस्तूंचा व्यापार मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय. रेशीम धाग्याला कृत्रिम रेशीम धाग्याचा पर्याय त्या देशांनी निर्माण केलेला आहे. एकूणच प्रगत देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आयात पर्यायीकरण झालं. आयातीला पर्याय देशातल्या देशात उभा केल्यामुळं या प्रगत देशांची विकसनशील देशांकडनं जी काही प्राथमिक वस्तूंची आयात होत होती ती मात्र आता कमी झाल्यामुळं विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनलेल्या दिसून येत आहेत. विशेषीकरण हे कारण आपल्याला देत आहेत की विकसनशील देश प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात विशेषीकरण करतायत. प्राथमिक वस्तूंची जागतिक बाजारातली मागणी एकतर कमी लवचिक असते, या मागणीत फारशी वाढ आंतरराष्ट्रीय स्तरावर होत नाहीये, तर दुसरीकडं प्रगत देश भांडवली वस्तू आणि उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनात स्पेशलायझेशन करतायत. त्या वस्तूंची जागतिक बाजारातली मागणी फ्लेक्झिबल लवचिक त्या ठिकाणी असते. मग विकसनशील देशांची या वस्तूंची मागणी वाढते, त्यामुळं त्यांच्या आयातीत वाढ होते आणि आयातीत वाढ जर झाली की विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल प्रामुख्यानं बनत असतात. शेवटचं कारण आपल्याला या ठिकाणी देता येईल की विकसनशील देशांना व्यापार शर्ती या प्रतिकूल बनतात. यामध्ये त्यांची सौदा शक्ती ही कमी आहे, अपुऱ्या स्वरूपाची प्रामुख्यानं दिसून येते. की विकसनशील देशातनं ज्या प्राथमिक मालाची निर्यात त्या ठिकाणी केली जाते त्याचं जागतिक बाजारामध्ये अनेक स्पर्धक तिथं आलेले असतात. म्हणजे शेतीमालाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात स्पर्धक आलेले आहेत. विविध देशांचा प्राथमिक माल किंवा शेतीमाल हा त्या बाजारात विक्रीसाठी आलेला असतो. शिवाय हे सगळे स्पर्धक हे विखुरलेले आहेत. अनेक विविध देशांमधून ते आलेले आहेत आणि प्रत्येकाला आपला जास्तीत जास्त माल हा विकायचा असतो आणि हा माल विकायचा असल्यामुळे याचा फायदा हे प्रगत देश प्रामुख्यानं घेत आहेत. की प्राथमिक वस्तूंच्या जागतिक बाजारावर खरेदीदार प्रगत देशांचं एक मोठं वर्चस्व निर्माण झालेलं आहे. आपल्या मालाला जास्त किंमत मिळावी किंवा किंमत मिळवण्यास विकसनशील देशांची जी काही बार्गेनिंग पॉवर आहे, जी सौदा शक्ती आहे ती त्या ठिकाणी कमी पडते, अपुरी पडते. प्रगत देश जी किंमत देईल ती या विकसनशील देशांना स्वीकारावी लागते आणि त्याच्यामुळं अगदी कमी किमतीत विकसनशील देशांचा हा जो शेतीमाल आहे तो विकला जातो. परिणामी त्या शेतमालाच्या निर्यातीतून त्यांना मिळणारं निर्यातीचं उत्पन्न हे कमीच होतं. तर दुसरीकडं हे प्रगत देश त्यांच्या वस्तूंना जास्त किंमत मिळवण्यामध्ये यशस्वी होतात
आणि म्हणून विकसनशील देशांचा आयातीचा खर्च हा मोठ्या प्रमाणात वाढून त्यांना व्यापार शर्ती या प्रतिकूल होत असतात. म्हणजे अशा प्रकारे अनेक ही जी विविध प्रकारची जी काही कारणं आहेत, या कारणांमुळं विकसनशील देशांना व्यापार शर्ती या दीर्घकाळात प्रतिकूल होतात आणि या प्रतिकूल व्यापार शर्तीचं अनुकूल व्यापार शर्तीत परिवर्तन करण्यासाठी विकसनशील देश आपापल्या परीनं सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतु या प्रयत्नामध्ये प्रगत देश अनेक स्वरूपाचे अडथळे निर्माण करतायत. या प्रगत देशांनी सहकार्य केल्याशिवाय विकसनशील देशांना व्यापार शर्ती या अनुकूल बनणार नाही आहेत, हेही त्या ठिकाणी त्रिकालाबाधित सत्य आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विकसनशील देशांना व्यापार शर्ती प्रतिकूल बनत असतात. धन्यवाद.